आज मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे ब्रेड रोलची अगदी सोपी आणि मस्त रेसिपी। खूप छान बनतात, नक्की करून बघा ही रेसिपी। अतिशय सोपी आणि छान अशी ही ब्रेड रोलची रेसिपी कशी बनवायची चला बघूयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे काही ब्रेडचे स्लाइसेस। इथे मी 6 ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत। त्याचबरोबर उकडलेले बटाटे आपण घेणार आहोत, त्याची सालं मी इथे काढून घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा कांदा, मिरची आणि कोथिंबीर घालणार आहोत। पहिल्यांदा आपण हे बटाटे जे आहेत उकडलेले ते मॅश करून घेणार आहोत। त्यामध्ये 2 कांदे मी इथे बारीक चिरून घातलेले आहेत। हे स्टफिंग आपलं अप्रतिम चवीचं बनतं। यामध्ये तुम्ही पनीर सुद्धा ॲड करू शकता, काहीच हरकत नाही आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची मी घातलेली आहे। कोथिंबीर भरपूर घालायची आहे। लहान मुलांना आवडणारा हा प्रचंड साधा सोप्पा हा नाश्ता आहे। नक्की करून बघा ही रेसिपी केल्यानंतर ती कशी जमली मला कमेंट करून सांगायला विसरू नका। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात, लाल तिखट घालून घेऊयात, थोडंसं इथे आपण गरम मसाला सुद्धा घालणार आहोत आणि चाट मसाला घालणार आहोत। सगळं साहित्य छानपैकी मिक्स करून तयार झालेलं आहे आपलं हे ब्रेड रोलचं स्टफिंग। आता ब्रेडचे जे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला सुरीच्या मदतीने कट करून घ्यायचे। हे पाण्यामध्ये स्लाइसेस आपल्याला डिप करायचे, सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टफिंग भरून आपल्याला रोलचा शेप द्यायचा आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे, नक्की करून बघा ही रेसिपी। जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती कशी जमले मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। घरच्या घरी सुंदर पद्धतीने आपण ब्रेडचे हे रोल बनवू शकतो आणि याचा आस्वाद घेऊ शकतो। आता आपल्याला फ्राय करण्यासाठी हे रोल तयार झालेले आहेत। तुम्ही वेगवेगळे शेपसुद्धा देऊ शकता। काही रोल मी राऊंड शेपमध्ये केलेले आहेत। आता तळण्यासाठी मी एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये हे ब्रेड रोल तळून घेऊयात। छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत। काही मिनिटातच हे रोल खाण्यासाठी तयार होणार आहे। मी अशा पद्धतीने राऊंड शेपसुद्धा केलेला आहे आणि तेही काही मिनिटातच तयार होणार आहे। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या रेसिपीज हव्या आहेत कमेंट करून सांगायला विसरू नका। हे ब्रेड रोल सर्व केल्यानंतर तुम्ही याच्यासोबत टोमॅटो सॉस किंवा हिरवी पुदिन्याची चटणीसुद्धा टेस्ट करू शकता। अप्रतिम चवीची बनते। आता मी इकडे सर्व करून रेडी केलेले आहेत ब्रेड रोल्स। अजिबात तेलकट नाही आहेत, नक्की याचा आस्वाद घ्या। मी तर आस्वाद घेणार आहे, तुम्हीही जरूर घ्या। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूयात अशीच एक छान आणि मस्त रेसिपी घेऊन।